आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सुरगाणा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। केळुणे गावामध्ये वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीनं निर्घुण हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घरात झोपलेल्या पती पत्नीवर मध्यरात्री कुऱ्हाडीनं वार करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये मृत दाम्पत्याचा नातू आणि नातसून यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघांनी हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। मृतांची नावं सखाराम गावित वय वर्ष 66 आणि बायजाबाई सखाराम गावित वय वर्ष 63 अशी आहेत। दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या राहत्या घरात झोपले होते। रात्रीच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आली आहे। सकाळी या घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली आहे। पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे। माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पाहणी करत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे। तपासादरम्यान पोलिसांनी मृत दाम्पत्यांचा नातू देविदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दोघांनी हत्येची कबुली दिल्याचं सांगण्यात आलंय। पोलिसांच्या माहितीनुसार मृत दाम्पत्यांकडून रोज शिवीगाळ होत असल्यानं घरामध्ये कटकट होत होती। या रोजच्या त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात नातू आणि नातसून यांनी संगणमतानं हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक M विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। हत्येमागील नेमका घटनाक्रम, वापरण्यात आलेले हत्यार आणि या प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास सुरू आहे। केळुणे गावातील या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण सुरगाणा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या तपासामध्ये या प्रकरणातील आणखी काय माहिती समोर येते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे।